मंत्री संजय शिरसाट ने पत्रकार परिषद में कई मुद्दों पर प्रतिक्रियाएं दी। उन्होंने कहा कि अमित शाह बड़े नेता है और उद्धव ठाकरे के घर भोजन पर जाना सामान्य बात है। पालक मंत्री पद इस बार शिवसेना के पास रहेगा क्योंकि उनके पास अधिक मंत्री है। नीतीश राणे के बयान पर उन्होंने कहा कि निर्णय मुख्यमंत्री को लेना चाहिए। मंगेशकर परिवार और वडट्टीवार विवाद पर उन्होंने रुग्णालय प्रशासन को दोषी ठहराते हुए स्वास्थ्य मंत्री से कार्रवाई की मांग की। एसटी कर्मचारियों के वेतन पर उन्होंने बताया कि भुगतान प्रक्रिया शुरू हो चुकी है। सुधीर मुनगंटीवार को लेकर उन्होंने कहा कि वे पार्टी की आंतरिक कलह के चलते हताश है। कोकाटे की भूमिका को उचित बताते हुए उन्हें सावधानी बरतने की सलाह दी। एक लड़की की आत्महत्या पर दुख जताते हुए उन्होंने समाज में जनजागृति की जरूरत बताई। बघा, अमित शाह हे मोठे नेते आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, एनडीए आघाडीचे नेते आहेत. म्हणून तटकरेंच्या घरी जेवायला जाणं हे योग्य आहे, त्यात काय अयोग्य नाही. परंतु पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो वाद मुळात व्हायला नको होता असं आमचं आताही मत आहे. भाजपचे 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. गेल्या वेळेला सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं. आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे, तो मला वाटतं हा तिढा आता सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे. राणाला 26/11च्या प्रकरणामध्ये भारतात आणलं. आता त्याची चौकशी निश्चित होईल. एक आहे की त्याच्यामध्ये मला जी माहिती आहे की डोभालच्या नेतृत्वामध्ये ती सगळी चौकशी होणार आणि डोभालांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची किंवा इतर संबंधित लोकांची पूर्णपणे माहिती असल्यामुळे संपूर्ण एव्हिडन्स त्यांच्या हाती लागले असावेत. आता राणाचा अंत हा फाशीच्या तक्त्यावर होईल किंवा जेलमध्ये होईल. परंतु तवालू राणाच्या इथं आणल्यावरून राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात की सरकारला अर्थचिंतक करणाऱ्या सोयीचे करणाऱ्यांचे मुद्दे लीक केले जातात आणि विरोधक म्हणतात. नाही, असे मुद्दे वगैरे लीक होणार नाहीत आणि सरकार अडचणीत येणार नाही. मुळामध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं हे म्हणणं आहे की 26/11च्या हल्ल्यामध्ये हा जातीवादाचा विषय नाही, तर सर्वसामान्य माणसाचे झालेलं मृत्यू ज्यांना जेही जबाबदार आहे, मग त्याच्यामध्ये अनेक जातीचे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणून याच्यावर राजकारण न करता या आरोपींना फाशीवर कसं नेता येईल याबाबत सर्वांनी सहकार्य हे सरकारला केलं पाहिजे. मंगेशकर कुटुंबाच्या हॉस्पिटलवरून तपास रिपोर्ट आला. आता वडट्टीवारांनी काल असं म्हटलं की मंगेशकर कुटुंबाची बघा, हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आता आजकाल लोकांची मानसिकता थोडी बदलत चाललेली आहे. अनेक जे मोठे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पेशंटच्या देखभालीवर, त्याच्या सुविधावर मोठ्या प्रमाणात खर्च वसूल केला जातो. ही वस्तुस्थिती काही ठिकाणी आहेच. परंतु या अशा पद्धतीने बोलणं मला वाटतं गैर आहे. ही एक मॅनेजमेंट आहे, त्याला जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई करा. जर त्या हॉस्पिटलमध्ये गैरसोय होत असतील किंवा त्यामध्ये पेशंटला लुटण्याचे प्रकार होत असेल तर त्याच्यावर कारवाई ही निश्चित झाली पाहिजे. परंतु एखाद्या कुटुंबावर बोलणं मला वाटतं हे गैर आहे. संतोष बांगरचे तुमचे आमदार आहेत, त्यांनी सुद्धा एक अशीच पॉलिटिकल सध्या व्हायरल केली, ज्यामध्ये एमजीएम हॉस्पिटलला त्यांच्या मतदारसंघातली एक व्यक्ती ऍडमिट होती. डेंग्यू झालेला, मात्र 6 लाख रुपयाचं बिल केलं आणि थोडासा डिस्काउंट देऊन सोडा म्हटलं तर त्या महिलेच्या अवधीवरती बाउन्सर्स लावले त्यांनी महिलांनी घेऊन जाऊन हॉस्पिटल व्यवस्था केली. धर्मदयेच्या नावाखाली अनेक हॉस्पिटलांनी उच्छंद मांडले आहे, हे नाकारता येणार नाही. संतोष बांगरने जो काही प्रकार दाखवलाय तो तर आहेच आहे. तसं झालं असेल तर मी आताच कलेक्टरला त्यांच्याबद्दल बोलणार आहे आणि ते बाकी तो प्रकार आम्ही थांबवणार. मला 3 दिवसापूर्वी एकाचं बायपास करायचं होतं, हार्ट सर्जरी. 4 लाख रुपये सांगितले आणि तो पेशंट ऑपरेशनच्या टेबलवरच वारला. मेल्यानंतर त्याला 7.5 लाख रुपयाची डिमांड केली. 3.5 लाख रुपये आणखी त्यांनी 4 लाख रुपये जे होते ते दिले. त्याला सांगितलं 7.5 लाख रुपये आता लागतील आणि त्यासाठी डेड बॉडी थांबवली होती.
मी माझ्या पद्धतीने जेव्हा त्यांच्याशी बोललो त्या टायमाला त्यांनी ती डेड बॉडी सोडली. परंतु प्रत्येकाला राजकीय आश्रय नसतो. सर्वसामान्य जो नागरिक असतो त्याला डॉक्टरशी बोलताना सुद्धा भीती वाटत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडून किंवा त्याची होणारी फसवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. हॉस्पिटल मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही पेशंटकडून पैसे घेत असाल तर हे चुकीचं आहे. तुमचं स्टेटस वाढण्यासाठी त्या पेशंटचा बळी घेण्याचा प्रकार झालेला आहे. आणि अनेक ठिकाणी आता उपचार नको, घरी मेलं तरी चालेल अशी सुद्धा भावना नागरिकांमध्ये यायला लागलेली आहे. हे चुकीचं आहे. म्हणून मी आरोग्य मंत्री साहेबांना सुद्धा या वेळेला कॅबिनेटला की तुम्ही यावर स्ट्रिक्टली ऍक्शन घ्या. असे जे हॉस्पिटल असेल, 4 हॉस्पिटल बंद झाले तरी काही फरक पडत नाही, परंतु पेशंटची लूट होऊ नये ही त्यामागची आपली भूमिका असली पाहिजे. एमजीएम माणसाची मध्येच तर एक सगळे सरकारचे नामकर्ताराने एवढ्या प्रकारच्या कृतीचे जमवून देतात, कबूल करतात गरिबांना कमी किमतीमध्ये आणि नंतर सरकारलाच मदत नाही. त्याच्यासाठी आता एक नियमावली करणं आवश्यक आहे. सरकारचं वचन त्यांच्यावर आहे. निश्चित नियमावली करणं आवश्यक आहे. मी सांगतो ना, हॉस्पिटलमध्ये धर्मादायक जे असतात ना त्यांना 10% बेड हे रिझर्व्ह ठेवणं गरजेचं असतं. कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड रिझर्व्ह आहे, कुठं मोफत उपचार होतो, दाखवा एखाद्या हॉस्पिटलचं नाव. आणि मग हे सगळं उघड्या डोळ्याने आम्ही राज्यकर्ते म्हणून सुद्धा पाहतोय. म्हणून आता कडक भूमिका उचलायला सरकारने पावलं उचलली पाहिजे. आता कुणाची माफी नाही. आता यांना माफी देऊ नका. कोरोनाच्या काळामध्ये एकेका पेशंटने 20-20 लाख रुपयाचे बिल भरलेले आपण पाहिलेले. आजही त्या कर्जाच्या खाईत आहेत. आताही ते आणखी पैसे त्यांचे आणखी फेडले गेले नाहीत, अशी अवस्था अनेक ठिकाणी. म्हणून हा संतापजनक जो प्रकार घडतोय ना त्याला पाठिंबा देता कामा नये. मग त्यांच्या प्रतिष्ठेसाठी पेशंट मेला तरी चालेल किंवा पेशंटवर झालेला बोजा झाला तरी चालेल, ही भूमिका घेणं योग्य नाही, हे माझं स्पष्ट मत आहे.